जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना काल महत्त्वाची आवाहनं केली आहेत। युद्ध परिस्थितीचा परिणाम भारतावरही होत असल्याचं म्हणत त्यांनी इंधन बचत आणि परकीय चलन जपण्याचं आवाहन केलंय। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी कमी करणं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणं, खाद्यतेलाचा वापरही शक्य तितका नियंत्रित करणं, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं, परदेशी वस्तू माल खरेदीवरती नियंत्रण आणणं आणि महत्त्वाचं म्हणजे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवण्यासह परदेश प्रवासही कमी करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिलाय। यावर आता जनसामान्यांमधून मात्र विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। जो विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। एकूण 9 आवाहनं केली आहेत पंतप्रधान मोदींनी तुम्हाला, आपल्या सगळ्यांना। ती कोणती आवाहनं आहेत पाहूयात। पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, खाद्यतेलाचाही वापर जपून करा, पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, वर्षभर परदेश प्रवास टाळा, कच्चं तेल वाचवण्यावर भर द्या, परकीय चलन वाचवण्यावर भर द्या, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनानं प्रवास करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या आणि परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा। ही ती 9 आवाहनं आहेत। मात्र मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधींनी एक्स पोस्ट करत पंतप्रधानांवर हल्लाबोल केला। पाहूयात काय म्हणतात राहुल गांधी। राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी उपदेश नाही तर अपयशाचे पुरावे दिलेत। 12 वर्ष देश अशा टप्प्यावर पोहोचलाय जिथं जनतेवर निर्बंध टाकले जात आहेत। काय खरेदी करायचं, कुठे जाऊ नये हे पंतप्रधान सांगतात। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या हाती राहिलेलं नाही। दरम्यान निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का, असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केलाय। देशासमोर एकच संकट आहे, त्याचं नाव भाजप आहे, असंही अखिलेश यादव म्हणाले। एवढे निर्बंध लागू केले तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय, याची आठवणही त्यांनी करत एक टोला लगावला। दरम्यान जनतेला आवाहन करण्याआधी पंतप्रधानांनी परदेश दौरे बंद करावेत, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी म्हटलंय। पक्षातील नेत्यांनाही परदेश दौरे बंद करण्याचा त्यांनी सल्ला दिला। आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागून दाखवावं, आपल्या नेत्यांना सांगावं की यापुढे तुम्ही असे दौरे बंद करा, चार्टर्ड फ्लाईट्स वापरू नका, तुम्ही सामान्य फ्लाईट्सनी जात जा, अगदी जेव्हा फारच गरज असेल तेव्हा वापरत जा।
पण तसं होताना दिसत नाही. जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात. दुःख होतंय सगळं बघून. पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. पंकज, यानंतर राजकीय वातावरण काय म्हणतंय? आणि खास करून पंकज विसरायला नको, सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मुहूर्त असतात, लग्न होतात, बड्यांच्या घरातली लग्न होतात, राजकारण्यांच्या घरामध्ये लग्न होतात आणि तिथे तर सोने चांदी दागिन्यांचा महापूरच पाहायला मिळतो. मग मोदींचं म्हणणं ऐकणार कसं? निश्चित या प्रश्नाला आपण तसं दोन भागांमध्ये डिवाइड करून बघितलं. पहिलं तर राजकीय प्रतिक्रिया विरोधकांकडनं, ज्याला आपण म्हणू शकतो विरोधकांच्या हातात आहे तो खोलीत मिळाले असं म्हणू शकतो. विरोधक तुफान जे आहेत, राहुल गांधी असेल, आपण समाजवादी पार्टीची प्रतिक्रिया बघितली, टीका केली जाते. मात्र सर्वसामान्यांविषयी बोलायचं झालं तर सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत युद्ध किंवा ही राजकीय सध्याची परिस्थिती पोहोचली आहे की काय असा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो. पण लग्न सराईमध्ये सोनं विकत घेणं हे महत्वाची जे भाग असतो, असं असतं ना, हे जर का थांबवलं तर किती अडचणी होऊ शकतील. या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो सर्वसामान्यांकडनं केला जातोय. मग निश्चितच सर्वसामान्यांकडनं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संमिश्र आहेत. मात्र लोकांना ह्या गोष्टी करण्यापासून थांबवणं हे कुठेतरी पटत नाही हे लोकांमध्ये दिसतंय. एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा सत्ताधारी पक्षाची जी नेते मंडळी आहेत ती नरेंद्र मोदी यांच्या विधानाचं जे ती पाठराखण करताना जे दिसत आहे. संजय शिरसाट यांनी आज म्हटलं की मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा बंद करायचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला तर आमचं समर्थन असेल, मी स्वतः पहिल्या गाड्या कमी करायला तयार आहे. म्हणजेच कुठेतरी आरोप प्रत्यारोप, सत्ताधाऱ्यांकडनं समर्थन, विरोधकांकडून त्याला विरोध, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एक प्रश्न महत्वाचा आहे की याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती कसा होणार, सर्वसामान्यांच्या विकत घेण्याच्या क्षमतेवरती त्याचा कसा परिणाम होणार, सर्वसामान्यांच्या मानसिकतेवरती याचा किती परिणाम होईल हे खूप महत्वाचं असणार आहे. कारण मानसिकता जी आहे ती पुढे राजकारणात निवडणुकीत प्रक्रियेमध्ये, आणि पंकज मुख्य म्हणजे असे राजकारणी आणि बडे लोक कशा प्रकारे वागतात त्यावर सामान्य उदाहरण घेत असतात. त्यामुळे मोदींचं म्हणणं 75% सत्ता ज्या पक्षाची देशावर आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे तिथले नेते आता हा धडा कसा गिरवतात त्यावर सामान्यांचं वागणं अवलंबून असेल. धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.